विकास हवा असेल तर महायुती सोबत या, अपूर्वा बारगोडे यांचे मतदारांना आवाहन। जिल्हा परिषद गटातील विकास कामे गेल्या अनेक वर्षापासून रखडलेली असल्याचा आरोप करत अपूर्वा बारगोडे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे। फक्त निवडणूक आहे म्हणून आम्ही फिरत नाही, तर गेल्या 4 ते 5 वर्षापासून या जिल्हा परिषद गटात सातत्याने संपर्कात आहोत। उमेदवारी हे केवळ निमित्त आहे, असं त्या म्हणाल्या। माझं नाव अपूर्वा अनंत बारगोडे। मी 27 कोंडकारूळ जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेसाठी उभी आहे। तुम्ही 15 ते 20 दिवस झाले प्रचारात करताय। प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू झालाय। मतदारांचा कौल कसा आहे तुमच्याकडे? बघा, तुम्हाला फक्त 15 ते 20 दिवस दिसतायत, पण गेली 4-5 वर्ष आम्ही सतत या सगळ्या गटातून फिरतोय। असं नाहीये की फक्त इलेक्शन आलंय म्हणून आम्ही फिरतोय, पण आता जर आम्हाला पक्षाने जबाबदारी दिली तर आम्ही आता इलेक्शनचा प्रचाराचा भूमिका घेऊन फिरतोय। पण आम्हाला हे दिसतंय की सगळी लोक आमच्याशी कनेक्टेड आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद आहे। विकासाचे कोणते प्रमुख मुद्दे घेऊन तुम्ही सर्वसामान्यांपर्यंत जाताय? बघा, विकासाचा मुद्दा म्हणाल तर आपल्याला सगळ्यांना दिसतंय की आपले रस्ते, पाणी या मूलभूत गरजा पण लोकांच्या 15 वर्षात पूर्ण झालेल्या नाहीयेत। आता लोक आम्हाला अगदी जे काय कामं सांगतायत, म्हणजे जिल्हा परिषदेच्या वरची कामं आम्हाला सांगितली जात आहेत। लोकांच्या अपेक्षा खूप आहेत आणि आम्ही नक्की आश्वासन देतो की आम्ही 5 वर्षामध्ये जर निवडून आलो, म्हणजे येणारच आहोत, तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आमच्या परीने सगळे प्रश्न सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू। मतदारांना शेवटचं आव्हान काय कराल? मतदारांना हेच आव्हान असेल की आमच्या युतीच्या सरकारबरोबर राहा आणि विकासाचं सरकार आहे आमचं, तर विकासात जर हवा असेल तर तुम्ही आम्हाला भरघोस मतांनी विजयी करा। दोन खालचे उमेदवार आहेत, ते कुठल्या चिन्हावरती लढणार आहेत? आमचा एक उमेदवार आहे जो मळण पंचायत समिती गणातून आहे। त्यांचं नाव आहे मानसी मंगेश रांगले आणि ते कमळ या चिन्हावर लढणार आहेत। आणि इथे कारूळ मधून आमच्या इथे प्रणव प्रमोद पोळेकर आहेत, ते अशी धनुष्यबाणावरती लढणार आहेत। त्यांना शिवसेनेकडून उमेदवार। कोंडकारूळ जिल्हा परिषद गटामध्ये भाजपचे काही पदाधिकारी नाराज असल्याच्या चर्चा काही दिवस चालू होत्या। आत्ताची कंडिशन काय? बघताय तुम्ही, तो माझा आम्हाला मुलगा आहे, तेच म्हणायचंय तो आमचा की मुलगा आहे दोघींचा। या चर्चांना काही अर्थ नाहीये। ती आमची मुलंच आहेत आणि तुम्हाला दिसतायत, हे सगळं दिसतंय सगळं, त्याच्यामुळे आणखी काही एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही।